नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती सेवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2025चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात शेती व शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 10 महत्त्वाच्या व मोठ्या घोषणा केल्या आहेत। त्याच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या माहिती सेवा YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग बघूया शेती व शेतकऱ्यांसाठी 10 महत्त्वाच्या मोठ्या घोषणा। अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे। सरकार ही योजना राज्यासोबत चालवणार आहे। 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। याचा देशातील 100 जिल्ह्यांना फायदा होणार आहे। भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे। यासाठी राज्यासोबत योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26च्या भाषणात डाळींमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी 6 वर्षाच्या मिशनची घोषणा करण्यात आली आहे। पुढील 6 वर्ष मसूर आणि तूर या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांवरील रासायनिक खताचा खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल टाकले आहे। या अंतर्गत आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट सुरू होणार आहे। सरकारने किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाख रुपये केली आहे। शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे। याच सोबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयाचे पॅकेजही दिले जाणार आहे। किसान क्रेडिट कार्ड 7.7 कोटी शेतकरी, मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अल्पमुदतीची क्रेडिट सुविधा प्रदान करते। सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्डद्वारे घेतलेल्या कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे। कापूस उत्पादन वाढविण्यासाठी 5 वर्षाचे मिशन आखण्यात आले आहे। यामुळे देशातील कापड व्यवसाय मजबूत होईल। यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 लाख रुपयाचे पॅकेजही दिले जाणार आहे। बिहारच्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। बिहारमध्ये मखना बोर्ड स्थापन केले जाणार आहे। याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल। मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे। व्यवसायासाठी सरकार 5 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे। धनधान्य योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार आहे। या योजनेतून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या माहिती सेवा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।